प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये कल्पनाताई आणि प्रतापराव नाश्ता करत असतात तेव्हा प्रिया तिथे येते आणि म्हणते, अगं आई, मला तुला एक विचारायचं होतं. आता मी साडी नाही नेसली तर चालेल का? कल्पनाताई म्हणतात, अगं अशी का विचारते? तू बघ ना, तुला ड्रेस घालायचं असेल तर ड्रेस घाल. आपल्या घरी अशी काही बंधने आम्ही कधी घातलीच नाही. प्रिया म्हणत असते, हो ना आई, अगं मला पण खूप इच्छा होती साडी नेसायची, पण साडीत खूप अवघडल्यासारखं होतं आणि आता मला जॉबवर जावं लागतं ना, त्यामुळे ड्रेसमध्ये कम्फर्टेबल वाटतं. आणि घालू का मी ड्रेस? तेव्हा कल्पनाताई म्हणतात, मी तुला साडी नेस याच्यावरही बंधन नव्हते घातले, मग तू तुझं ठरव, तुला ड्रेस घालायची का साडी नेसायची. तर इकडे सायली विचार करत असते की ही अशी का वागतीये आणि हिला ड्रेस घालायचं खूळ का आलंय मध्येच. त्यामुळे तिला असं वाटतं आता हिला धीराज भाऊजीला इम्प्रेस करायचं असेल, त्यामुळे ही असं वागत असेल. इकडे अस्मिता आणि कल्पना यांचा सीन घेतला आहे. तेव्हा कल्पनाताई प्रतापराव या अस्मिताकडे गेलेले असतात. तेव्हा ते म्हणतात, काय झालं बाळा, टेन्शनमध्ये दिसतीये. अस्मिता म्हणते, मम्मा, डॅड, तुम्ही माझी किती काळजी करता लहानपणापासून, आणि आता जर यावेळी तुम्ही माझ्या सोबत नसता तर काय झालं असतं. सकाळीच मी सचिनला म्हटलं की बाळ बघ ना कसं करतंय, रडायचं थांबतच नाहीये. तर तो मला म्हणाला की तू जा इथून, मला डिस्टर्ब नको करू. कल्पनाताई खूप चिडतात आणि म्हणतात, बाबा आहे ना तो बाळाचा, किती विचित्र माणूस आहे ग अस्मिता हा. अस्मिता म्हणते, हो मम्मा, आता मला पण त्याच्यावर संशय वाढत चाललाय. नंतर अर्जुन इकडे आलेला असतो तेव्हा इन्स्पेक्टर साहेब त्यांच्या गाडीच्या मागे आलेले असतात. तो तिथे पास काढायला जातो तेव्हा ते बघतात की खाली थोडंसं रक्त सांडलेलं असतं आणि ते लगेच अर्जुनकडे जातात. अर्जुनला म्हणतात, तुमच्या गाडीची डिक्की उघडा. अर्जुन म्हणतो, काय झालंय? ते म्हणतो, तुमच्या गाडीमध्ये डेड बॉडी आहे असं आम्हाला माहिती मिळाली आहे. अर्जुन खूप चिडतो आणि म्हणतो, तुम्ही एक प्रसिद्ध वकिलासोबत बोलत आहात आणि माझ्या गाडीमध्ये मी कशाला कुणाचा खून करणार. इन्स्पेक्टर साहेब म्हणतात, तुम्ही फक्त गाडीची डिक्की उघडून द्या. आणि अर्जुन गाडीची डिक्की उघडताच त्याला पण मोठा धक्का बसतो. शांताबाईची बॉडी त्यामध्ये असते आणि तिथे सांडलेलं रक्त हे सगळं बघून अर्जुन शॉक होतो आणि इन्स्पेक्टर साहेब त्याच्यावर बंदूक रोखून उभेच असतात. इकडे तो जयश नेमकेच शुद्धीवर आलेला असतो. तेव्हा तो डायरेक्ट अर्जुनला कॉल करतो, पण अर्जुन कॉल घेत नाही. तर तो सायलीला कॉल करतो आणि सायली म्हणते, बोला जयेश दादा, काय चालू आहे तिकडे? तेव्हा तो जयेश म्हणतो, वहिनी, शांताबाई घरामध्ये नाही आहेत आणि मी पण आत्ता शुद्धीवर आलो. तेव्हा सायली म्हणते, तुम्ही आम्हाला रात्री का फोन नाही केला? आम्ही तेव्हाच तुमच्या मदतीला आलो असतो. तो जयेश म्हणतो, वहिनी, माझ्या डोक्यात कुणीतरी मार दिला होता, त्यामुळे मी बेशुद्ध झालो आणि त्यानंतर काय झालं हे मला काहीच माहीत नाही. सायली अगदी तोंडाला हात लावते आणि तिला खूप त्रास होत असतो या सगळ्या गोष्टींचा. ती म्हणते, आता काय करायचं जयेश दादा, तुम्ही आम्हाला हे सांगितलं नाही आणि हे पण आता घरी नाही आहे. शांताबाईला कुठे शोधायचं, काय झालं असेल त्यांच्या बाबतीत. आणि तो जयेश म्हणतो, वहिनी, प्लीज मला माफ करा, मी खूप काही करण्याचा प्रयत्न केला पण त्या गुंडांनी मला काहीच करू दिलं नाही. अर्जुनला हे सगळे पकडून जेलमध्ये आणतात आणि त्याला लॉक करून ठेवतात आणि तो इन्स्पेक्टर साहेब त्याचा पर्सनल राग अर्जुनवर काढत आहे, हवलदार म्हणत असतो आणि त्यांचे खूप प्रश्न विचारून अर्जुनला अगदी चिडवतात ते. अर्जुन म्हणत असतो, तुम्ही हे सगळं का करताय? पण मी तुम्हाला वाटतोय का मी कुणाचा खून करू शकतो? इन्स्पेक्टर साहेब म्हणतात, अरे, प्रत्येक गुन्हेगार हेच बोलत असतो, त्यामुळे तू ना आम्हाला सांगूच नको, आमच्या प्रश्नाची उत्तरे दे. अर्जुन खूप चिडतो. अर्जुन म्हणतो, माझी केस मी लढेल ना तेव्हा तुम्हाला सांगेल मी. इन्स्पेक्टर साहेब म्हणतात, अरे, तू आम्हाला ना आमच्या प्रश्नाची उत्तरे दे. तू त्या शांताबाईला पहिले कोणत्या तरी नवीन रूममध्ये लपवून ठेवलं होतं, काय कारण होतं? इकडे सायली अर्जुनला कॉल करत असते तेव्हा अर्जुन कॉल घेत नाही, कारण तो इन्स्पेक्टर साहेबासोबत बोलत असतो. आणि लगेच इकडे मीडियावाले येतात आणि ते त्याचा इंटरव्ह्यू घेत असतात. तो इन्स्पेक्टर साहेब म्हणत असतो की तुम्ही जा बरं. अर्जुन पण खूप चिडतो. अर्जुन म्हणतो, सांगा ना यांना, हे का मला प्रश्न विचारतायत आणि माझं असे न सांगता न विचारता तुम्ही फोटो काढून व्हायरल नाही करू शकत.
तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणतात, तुम्ही जा आता, आम्ही त्यांना कसं विचारायचं आणि कशी त्यांच्याकडून माहिती काढून घ्यायची हे आम्ही आमचं बघतो. इकडे सायलीला खूप अस्वस्थ वाटत असतं की अर्जुनला काय झालं असेल आणि देवी आई कोणता संकेत तर देत नाहीये मला, काही अपशगुन झाला नसेल ना. आणि सायलीला असं खूप वाटत असतं की या सगळ्यांमागे प्रियाच आहे. प्रियाला जाऊन डायरेक्ट विचारावं की तू हे सगळं केलं आहेस का, कुठे ठेवलं शांताबाईला लपवून. पण तिला खूप अस्वस्थ वाटत असतं आणि काहीच कळत नसतं. खूप मोठा धक्का बसलाय तिला. तेव्हा परत अर्जुन आणि इन्स्पेक्टर साहेबांचा सीन घेतला आहे. अर्जुन खूप चिडतो त्यांच्यावर आणि तो त्याला विचारतच असतो की तुम्ही सांगणार आहात का, कुठे लपवून ठेवलं होतं शांताबाईला आणि काय कारण होतं, तुम्हाला त्यांच्याकडून पैसा हवा होता का, का कसली माहिती हवी होती. अर्जुन म्हणतो, तुम्हाला माझं स्टेटमेंट हवं आहे ना, तर देतो तुम्हाला स्टेटमेंट, पण एवढं लक्षात ठेवा, मी बाहेर आलो ना त्या दिवशी तुमची ड्युटीचं काय होईल हे बघून घ्या. तो इन्स्पेक्टर साहेब म्हणतो, ते मी माझं नंतर बघेल, तुला जेवढं विचारलं ना तेवढंच सांग. अर्जुन म्हणतो, हो, शांताबाईला आम्ही लपवून ठेवलं होतं, ते आमचं पर्सनल रिझन होतं, कारण त्यांच्याकडून आम्हाला एका केस संदर्भात माहिती मिळणार होती आणि जेव्हा त्यांच्या रूमला अतिक्रमणाची नोटीस लागली तेव्हा आम्ही त्यांना बाहेर जायची परमिशन दिली होती. हे त्यांच्याच फायद्यासाठी आम्ही केलं होतं. नंतर इकडे घरी सगळ्यांना माहीत झाल्याच्या नंतर सगळे खूप पॅनिक होतात. प्रतिमा आत्या, अश्विन हे सगळे बाहेरून आलेले असतात. तेव्हा प्रतापराव म्हणतात, हे सगळं काय झालं, आणि प्रिया एवढी नाटक करते ना की हे काय झालं, कसं झालं, अर्जुन सुभेदार सारख्या प्रसिद्ध वकिलाला अटक झाली आहे. आणि प्रतिमा आत्या पण खूप हायपर होतात. ते म्हणतात, हे कसं होऊ शकतं, या घरावर एकामागून एक संकटच येत आहेत, असं काय हो. नंतर कल्पनाताई खूप काळजी करत असतात आणि सायली वरतून आलेली असते. तेव्हा सायली खूप जोरात धावत येते आणि प्रतिमा आत्या म्हणत असतात, सायली काय झालं बाळा, तुला माहिती आहे का, बघ ना इकडे काय झालं तर. सायली एकदम स्तब्ध होऊन उभी असते आणि ती काहीच बोलत नाही. तेव्हा कल्पनाताई तिच्याकडे जातात आणि म्हणतात, सायली बाळा, तुला कळलंय का अर्जुनला काय झालंय तर. सायली तेव्हा म्हणते, हो आई, मला ना त्यांचा आत्ता फोन आला होता आणि ती खूप रडते. प्रतिमा आत्या म्हणते, सायली तू काळजी करू नको, काहीतरी होईल बाळा, तू टेन्शन घेऊ नको बरं, तू अर्जुनच्या मागे उभी राहा, तू नेहमीप्रमाणे उभी राहिलीस की त्याला केस आणि जेलमधून बाहेर निघायला मदत होईल. आणि ती कल्पनाताईच्या गळ्यात पडते. कल्पनाताई पण खूप रडतात एकमेकींकडे बघून आणि सायली प्रियाकडे एवढ्या रागाने बघत असते. तिला असं वाटतं की डायरेक्ट जाऊन या प्रियाला जाब विचारावा आणि ती म्हणत असते, आई बाबा तुम्ही काळजी करू नका, मी यांना सोडवून आणेल. नंतर परत इन्स्पेक्टर साहेब अर्जुनला खूप परेशानच करत असतात आणि ते त्यांच्यावर लाठीने वार करणार. तेव्हा अर्जुन त्यांची गाडी पकडतो आणि म्हणतो, तुम्ही हे सगळं खूप चुकीचं करताय. एक इन्स्पेक्टर साहेब, तुम्ही एवढं लक्षात ठेवा, तुम्ही एका क्रिमिनल लॉयर सोबत बोलताय आणि तुमचं नंतर काय होईल ना याचा तुम्हाला पत्ता पण लागणार नाही. तो इन्स्पेक्टर साहेब याचा काहीतरी पर्सनल राग आता सध्या अर्जुनवर काढत आहे. अर्जुन खूप रागाने एकाच दिशेने बघत असतो. त्याला काय बोलावं या सगळ्यांना कळत नाहीये, कारण त्याला वाटतं एवढ्या केसेस लढल्या मी आणि आज मलाच अटक झाली आणि ते मला गाफील ठेवून मला कसलाही गोष्टीचा शोध लागला नाही की आधी काही कळलं नाही याचा तो विचार करत असतो आणि खूप खचून गेलाय अर्जुन. इन्स्पेक्टर साहेब त्याला बोलतच असतात तेव्हा अर्जुन काहीच बोलत नसतो. इन्स्पेक्टर साहेब म्हणतात, कोमात वगैरे नाही ना गेला तू. लगेच अर्जुन त्याच्याकडे रागाने बघतो आणि खूप चिडतो परत. तो म्हणतो, तुला मी सांगून ठेवतो, तू जर माझ्यावर असा प्रश्नांचा भडीमार केला ना तर मी तुला सोडणार नाही, कारण या सगळ्या फालतू प्रश्नांची उत्तरे द्यायला माझ्याकडे उत्तरेच नाही आहेत, कारण हे सगळं कसं घडलं, काय घडलं हे आम्हाला काहीच माहीत नाही आहे. शांताबाई जशा आमच्या इथून गेल्या तर मी एक माणूस सुद्धा त्यांच्या मागावर पाठवला होता की शांताबाईच्या जीवाला काही धोका व्हायला नको, आणि हे कसं झालं ना हे आम्हाला माहीत नाही. जेव्हा मी या सगळ्यांचा शोध घेईल ना इन्स्पेक्टर, तेव्हा तुला या सगळ्यांची माहिती देईल. आणि खाली बघून हसायला लागतो. तेव्हा इन्स्पेक्टर पण त्याचं हे बोलणं ऐकून तिथून बाजूला निघून जातो. कल्पनाताई इकडे खूप रडत असतात
आणि प्रतापराव त्यांना समजावत असतो. अश्विन म्हणत असतो, वहिनी चला आपण जाऊया. सायली म्हणते, नाही भाऊजी, आणि बाबा तुमची आईला सध्या खूप गरज आहे. मी एकटी जाते आणि तिकडे काय सुरू आहे ते बघते. सायली पण खूप खचली आहे बिचारी, पण ती जाते. आणि ती तिथे गेल्याच्या नंतर ती रविराज काकांना सोबत घेऊन जाणार आहे. प्रतापराव म्हणत असतात, हे काय होऊन बसलंय, एक एक करून संकट येत आहेत. एवढं मोठं संकट टळल्याच्या नंतर हे काय नवीन संकट आलंय आपल्या अर्जुनवर. कल्पनाताई खूप रडत असतात. प्रतिमा पण तिथे आलेली असते. नंतर पुढील भागामध्ये दाखवलं आहे की रविराज आणि सायली हे गेले आहेत अर्जुनला भेटायला. आणि सायली अर्जुनचा हात हातामध्ये घेते आणि म्हणते, अहो तुम्ही काळजी करू नका, मी जोपर्यंत आहे ना तोपर्यंत तुम्हाला लवकरात लवकर सोडवेल, रविराज पण म्हणत असतो. आणि इकडे प्रिया म्हणत असते, अर्जुन सुभेदार सारखा प्रसिद्ध वकील आज गजाआड झालाय. आता त्याला लवकरच शिक्षा होऊन फाशीची शिक्षा होणार आहे. पण असं काहीच होत नाहीये. प्रियाचे सगळे बोल खोटे ठरणार आहे. रविराज पण म्हणत असतात, अर्जुन तू काहीही काळजी करू नको, मी जोपर्यंत होईल तोपर्यंत तुला एका दिवसात बेल मिळवून द्यायची कशी ते बघतो. आणि तुला लवकरात लवकर कसं बाहेर काढता येईल याचाच विचार माझ्या डोक्यामध्ये सुरू आहे.